गुन्हा कधीही लपून राहत नाही, कितीही प्रयत्न केला तरीही। गुन्हेगार कायद्यापासून वाचू शकणार नाही, कितीही चॅप्टर असला तरीही। गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या, फक्त तुम्ही राहा सावध प्रत्यक्षाने। क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश। अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलाची हत्या आईनंच केली आहे। ती आई नव्हे, वैरीनच। पुण्यात ही घटना घडली आहे आणि प्रियकराच्या साथीनं तिनं हे कृत्य केलंय। महत्त्वाचं म्हणजे मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह राहत्या घरीच पुण्यात आलाय। पाहूया पुण्याच्या फुरसुंगीमध्ये घडलेली ही घटना। फुरसुंगीमध्ये घडलेल्या या घटनेनं मातृत्वालाच काळीमा फासलाय। पोटच्या मुलाचा आईनंच गळा आवळून जीव घेतला। वरिता उर्फ रीती असं या महिलेचं नाव। घटस्फोटीत असलेली ऋती आपल्या 13 वर्षांचा मुलगा निकोलस बरोबर दिल्लीला राहत होती। याच दरम्यान रीतीचं युनुस रहमत अली या तरुणाबरोबर प्रेम संबंध जुळले। दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि ते दिल्ली सोडून पुण्याला राहायला आले। त्यांच्यासोबत निकोलसही होता, पण या निकोलसचीच त्यांना पुढे अडचण वाटायला लागली। अगं झाली की रे तुझी तयारी? अरे होते रे, 5 मिनिटं, एवढा तर वेळ लागेलच ना। अगं तुमच्या बायकांचं म्हणजे ना, लग्नाला जायचं, निघायचं आणि बारशाला पोहोचायचं। चल ना लवकर, चल ना, चल लवकर। अगं उशीर झाला का? चल चल चल, होते, थांब। काय करतो रे? चल ना, आपल्याला जायचंय ना बाहेर। हो चल। मम्मा फिरायला चालले, मी पण येणार। बर चल। चल काय चल? अगं आपण फिरायला चाललोय काय? अरे येऊ देत ना त्याला। आपण कामासाठी चाललोय। येऊ देत काय? येऊ देत। तुला ना कधी अक्कल येणार कळणार कळतच नाही। चल आता, चल लवकर। आणि हो मोबाईल घ्या अगोदर। बघा मम्मा लवकर येणार राजा, आणि घरात कोणाला घ्यायचं नाही, कुठे जायचं नाही। मी चॉकलेट आणणार बाळाला। हा आणि हे दिल्ली नाही, पुणे आहे, पुणे। घरातच राहा। अरे सांगितलंय मी त्याला। अगं काय सांगितलंय? तू चल ना। युनुसला तर निकोलस नकोच होता। तो त्याचा रागरागच करायचा। काही ना काही कारणावरून युनुस निकोलसला मारहाणही करायचा। निकोलसची आई रीतीच्या मनातही निकोलस बद्दल द्वेष निर्माण होऊ लागला। हे ऐकलंस का ग? अगं तुझ्या बाबांचा त्या घर मालकाच्या मोबाईलवर फोन आला होता। त्यांना सांग सारखं सारखं लोकांच्या मोबाईलवर फोन नका करू म्हणून। अरे बाबा, तो निकोलस घरी एकटा होता, खाली खेळत होता। त्याला बाबांची आठवण आली म्हणून त्याने केला त्या संजय भाऊजींच्या फोनवर। त्यात काय एवढं? तुला सुद्धा ना भांडायला काही काळ वेळ राहिला नाही। हे त्याला 24 तारखेला पाठवणार होतीस ना दिल्लीला? अरे बाबा, आता तो एकटा जाईल का? नेऊ आपण त्याला आपल्या सोबत। ना खरंच किती वेळा सांगायला लागतात काही गोष्टी। वाजले किती? अरे सोड ना आता सगळं। अरे तुला काय वेळ काळ पण कळत नाही। अगं किती वाजले? अरे हे भांडतच बसायचं का आपल्याला? चल तूच विषय काढतोस ना? हो ना, हो। आता झोपूया? ओके। मला तिथे झोप नाही, तर मी इथंच झोपणार। ए तू जा ना, तुझ्या रूम मध्ये जाऊन झोप ना। अरे निकोलस, अरे अरे याला पाठवणार होतीस ना तिकडे दिल्लीला? अरे नेऊ ना त्याला 24 डिसेंबरला। तो एकटा जाईल का? अरे तू म्हणजे ना। निष्पाप निकोलस या दोघांच्या दहशतीतच जगत होता। त्याला आजोबांची खूप आठवण येत होती, पण आईने आणि त्या युनुसनं आजोबांशी त्याचा संपर्कच होऊ दिला नाही। पण एक दिवशी निकोलसनं झालेला प्रकार आपल्या आजोबांच्या कानावर टाकला। काय निकोलस, कुठे चालला? तिथे नाही, इथंच। मला 2 मिनिटं फोन द्या ना तुमचा। मला बाबांना फोन लावायचा, आजोबांना फोन लावायचा। आजोबांना फोन लावायचा? नंबर माहिती आहे का? हो। हा घे, लाव। कोणाचा फोन आहे? नंबर तो ओळखीचा नाहीये। हॅलो, हा अरे अरे बाळा, निकोलस तू? अरे बाळा, हा कोणाचा फोन आहे? हॅलो आजोबा। अंकल सुद्धा मारतायत? अरे बाळा, मम्मी काय करते? त्याला बोलत नाही त्या अंकलला? आजोबा मला घ्यायला या ना।
प्लीज. नाही बाळा बाळा, मी आहे ना तुझा आजोबा, आहे ना मी. कसे मारतील ते? आजोबा मम्मी तूप मारतात, मम्मी सोबत ते अंकल ते पण तूप मारतात. प्लीज तुम्ही घ्यायला या ना प्लीज आजोबा. हॅलो, मी बाळा बाबा, तू मम्मीला घेऊन येते, मी नाही येऊ शकत तिकडे. हां हॅलो हॅलो, अरे ऐक. आजोबांची चिंता वाढत होती. ज्या फोनवरून निकोलसनं फोन केला त्यावर ते त्याची विचारपूस करायला लागले आणि शेवटी हे सगळं युनुसला समजलंच. निकोलसवरून दोघांमध्ये भांडणं वाढत गेली, त्यांच्यामध्ये थोडाफार दुरावाही निर्माण झाला आणि शेवटी आपल्या मार्गातला या निकोलसचाच काटा काढूया असाच प्लॅन या दोघांनी केला. हे बघ, आपल्याला जर एकत्र राहायचं असेल ना तर यावर काहीतरी ठोस उपाय केलाच पाहिजे. अरे हो, पण आपण नेमकं काय करायचं? काय करायचं? हां, जर तुला आणि मला एकत्र यायचं असेल ना तर आपल्या दोघांच्या मधला हा काटा काढलाच पाहिजे. हां, पण कसा? हे बघ, मी जे सांगेन तेवढंच तू कर. अगं, तुझ्या वडिलांना फोन करून सांगू आपण निकोलसने आत्महत्या केली का? आपल्याला विचारायला आहे तरी कोण? अगं, त्याचा बाप या जगात नाही, तू तर माझ्याबरोबर आहेस आणि तुझे वडील तिकडे दिल्लीला आहेत. अरे मग आपल्याला विचारणार आहे कोण? सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. ओके, तू म्हणतोस तर तसंच कर. येस. निरागस निकोलसला याची कल्पनाही नव्हती की त्याच्याबरोबर काय होणार आहे. त्याला काय, कोणत्याही मुलाला आपल्या आईबद्दल इतका विश्वास असतो जो त्याला स्वतःवरही नसतो. मुलासाठी आईची कूस म्हणजे जगातली सगळ्यात सुरक्षित जागा, पण रीतीला त्याचं महत्त्व समजलंच नाही आणि मग चिमुकल्या निकोलसचा इतक्या क्रूरतेने या दोघांनी बळी घेतला आणि त्याला राहत्या घरातच पुरून टाकलं. मम्मा जायचं रे का? मम्मा 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 मम्मा. काढला काटा आहे कायमचा. आता काय करायचं? हे काय करतोयस आता? काय करतोय? याला इथंच गाडतो आता. त्यांना निकोलस बद्दल विचारणार कोणीच नव्हतं. एक होते त्याचे आजोबा जे दिल्लीला होते. ते काही पुण्यात येऊ शकणार नाहीत आणि त्यांना इथली कोणतीही माहिती मिळणार नाही. त्यामुळे आपला प्लॅन फत्ते झाल्यानं त्यांनी दुसरा कट आखला. त्यांनी निकोलसच्या आजोबांना फोन करून निकोलसनं आत्महत्या केल्याचं सांगितलं. कोणाचा फोन आला? नंबर तर ओळखीचा नाहीये. हॅलो हॅलो मिस्टर जोसेफ. हा बोलतोय. हा मिस्टर जोसेफ, तुमचा नातू निकोलसने आत्महत्या केली आहे. काय? हो, लोकांना तुमची बदनामी होऊ नये म्हणून त्याला घरातच पुरला आहे. अरे तू कोण बोलतोयस? अरे हॅलो हॅलो. हॅलो हा बोला, कोण बोलतोय तुम्ही? हॅलो हॅलो, तुमची बदनामी होऊ नये म्हणून त्याला घरातच पुरलेला आहे. अरे पण तू बोलतोयस कोण? हॅलो हॅलो हॅलो. हो कोण बोलते? हॅलो, मी तिथे शेजारी बोलतोय. हॅलो बोलतोय कोण? बोलतोय कोण मला सांगा. अरे नाही रे, काहीतरी खोटं सांगतोयस तू मला. हॅलो हॅलो हॅलो. आजोबांचा तर विश्वासच बसत नव्हता. निकोलस आत्महत्या करू शकणार नाही असा विश्वास आजोबांना होता. त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. दिल्ली पोलिसांनी या दोन्ही आरोपींचा शोध घ्यायचा प्रयत्न केला पण त्यांचे मोबाईल बंद होते. आजोबा मम्मी तूप मारतात. काही महिन्यांपूर्वी एका मोबाईलवरून निकोलस आणि त्याच्या आजोबांचं बोलणं झालं होतं. त्या आधारे पोलिसांनी शोध घेतला तेव्हा तो मोबाईल नंबर युनुस अलीच्या मित्राचा असल्याचं समजलं. त्याच्या मित्राकडून अधिक माहिती घेतली असता अली हा फुरसुंगीतल्या बेंदवाडी इथे राहतो असं पोलिसांना समजलं आणि पोलिसांनी फुरसुंगी गाठली. चेक केलं होतं नेटवर्क, इथलाच ॲड्रेस येतोय नेटवर्कवर. बरोबर चेक केलं का तुम्ही बरोबर नेटवर्क? चेक केलं मी, बरोबर. आणि साहेब काय? साहेब, मला जो फोन आला तो इकडनंच आला होता.
माझ्या निकोलसने मला इकडनंच फोन केलेला. मी आपल्याला इथंच म्हणजे बघावं लागेल, चेक करावं लागेल आतमध्ये जाऊन. बघ ते काय फरार आहे. सतेश, काय बघतो पुत्रा? सर इथं वास येतोय, काहीतरी इथंच आहे सर. मला पण वाटतंय. साहेब, मला त्यांच्या मित्राने फोन केला होता, त्यांनी आत्महत्या करून त्याला इथेच गाडलाय म्हणून. उचल लवकर. साहेब, माझा निकोलस आत्महत्या करणार नाही. सतीश, जरा खोद तिथे बघ. पावडा घ्या, टिकाऊ घे जरा. बघ इथं खोद जरा इथं. खोदून घे. आता ऑटोची माती आहे. बघ काय. अरे जोरात मार, निघू दे, माती निघू दे, जोरात मार. हे कपडे त्याचेच आहेत का? साहेब, हे निकोलसचेच कपडे साहेब. साहेब, माझ्या निकोलसचेच कपडे आहेत ते. घरामध्येच एका खोल खड्ड्यात निष्पाप निकोलसचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला. रिती आणि युनुस या दोघांनी हा खून पचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, पण निष्पाप निकोलसच्या मृतदेहानं साऱ्या घटनेवरचा पडदा हटला होता. प्रेमासाठी पोटच्या लेकराचा गळा आवळणारी ती माता नव्हे, वैरीणच. गोपाळ मोटघरे, IBN लोकमत, पुणे. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत 26/11च्या हल्ल्यातला मास्टर माइंड डेव्हिड हेडलीनं आपल्या साक्षीत काय खुलासे केलेत. तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. दाऊद गिलानी उर्फ डेव्हिड हेडलीनं 26/11च्या दहशतवादी हल्ल्याबाबत साक्ष दिली आणि सर्वत्र खळबळ उडाली. अगदी कसाब त्याच्या साथीदारांना मुंबई हल्ल्यासाठी घुसखोरी करण्यापर्यंत सर्वतोपरी मदत हेडलीनं केली. म्हणजेच काय, तर या हल्ल्यात तो मास्टर माइंड होता. हेडलीनं त्याच्या साक्षीत जे खुलासे केलेत त्यात त्यानं 8 वेळा आपण भारतात आल्याचं सांगितलं, तर पासपोर्टसाठी नेहमी खोटी माहिती दिल्याचं त्यानं कबूल केलंय. या प्रकरणात आपल्या सुरक्षा यंत्रणांच्या डोळ्यात त्यानं झणझणीत अंजन घातलंय. पाहूया यावर एक स्पेशल रिपोर्ट. डेव्हिड कोलमन हेडली, 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड. सुरक्षा यंत्रणेला चकवा देत हेडली भारतात घुसला, त्यानं मोठा नरसंहार घडवला आणि तो निघून गेला. एवढंच नाही, मुंबईवर हल्ला करून झाल्यावर सुद्धा तो पुन्हा एकदा मुंबईत आला होता. हा सगळा घटनाक्रम विचार करायला लावणार आहे. आत्तापर्यंत अनेक महत्वाचे खुलासे केलेत, ज्यामध्ये त्याने इशरत जहा सुसाईड बॉम्बर असल्याचं, ते बाळासाहेब ठाकरेंवर हल्ला करण्यासंदर्भातले गौप्यस्फोट केलेत. यासाठी मी शिवसेना भवन इथे राजाराम रेगे यांची भेट घेतली. थोड्याच काळात माझी त्यांच्याशी चांगली मैत्रीही झाली. त्यांच्या ओळखीमुळे मला शिवसेना भवनात प्रवेश करता आला, असा धक्कादायक खुलासा त्याने केला. शिवसेना भवनमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीची ओळख वाढवली, कारण त्याच्या माध्यमातून मला शिवसेनाच्या नेत्यांपर्यंत पोहोचायचं होतं आणि शिवसेना भवन आणि शिवसेनाचे नेते हे मला टार्गेट करायचे होते, अशी देखील धक्कादायक कबुली आज डेव्हिड हेडलीने न्यायालयात दिली. हेडलीने जे खुलासे केले त्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे, पण जी चर्चा व्हायला पाहिजे ती होत नाहीये. हो, आपल्या भारतीय सुरक्षा यंत्रणेची चर्चा. दहशतवादी येतो, रेकी करतो, व्हिडिओ शूटिंग करतो आणि हल्ला झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा भारतात येतो. हा सगळा खुलासा करून त्याने आपल्या सुरक्षा यंत्रणांनाच थेट आव्हान दिलंय. टार्गेटची परिपूर्ण आणि योग्य माहिती मिळवण्यासाठी BARC मधल्या म्हणजेच भाभा अणु संशोधन केंद्रातल्या कर्मचाऱ्यांना ISI मध्ये भरती करण्याचा प्लॅन सुद्धा आखण्यात आला होता. लँडिंग साईटच्या व्यतिरिक्त तू कुठे कुठे भेट दिली? त्याने सांगितलं मी सिद्धिविनायक मंदिर आणि
भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरला. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरला भेट देण्यामागचा माझा उद्देश तिथल्या लोकांना काही फितवून आपल्यात सामील करून घ्यायचं आणि मग त्यांच्याकडनं भाभा ॲटॉमिकची गुपितं माहीत करून घ्यायची, अशा प्रकारची कामगिरी त्याच्याकडे सोपवली होती. दुसरं म्हणजे त्याने सिद्धिविनायक मंदिराचं व्हिडिओ शूटिंग केलं होतं. ठीक आहे, यात त्याचे काही मनसुबे लक्षात येणं सोपं नव्हतं, पण त्यामध्ये त्याची हुशारी बघा. मुंबईवर ज्यांनी हल्ला केला त्या दहशतवाद्यांना त्यांची ओळख लपवता यावी आणि ते भारतीयांसारखेच वाटावेत यासाठी त्याने 15-20 पवित्र गंडे सुद्धा खरेदी केले. त्याने काही धागे जे असतात ते लाल आणि पिवळे हे विकत घेतले. मी विचारलं हा विकत घेण्याचा उद्देश काय होता. ते म्हणे ज्यावेळेला 26/11ला दहशतवादी येतील त्यावेळेला त्यांच्या हातावरती त्यांना घालण्याकरता मी घेतले होते. म्हटलं का घालण्याकरता घेतले होते, तर त्याने सांगितलं की जर ते पकडले गेले तर ते भारतीय नागरिक वाटावे, कारण भारतातील लोक अशा प्रकारचे देवांवर श्रद्धा असणारे लोक धागे घालतात याचं देखील सांगितलं. डेव्हिड हेडली भारतात आला, इथे राहिला, त्याने रेकी केली, निरपराधांचे बळी सुद्धा गेले ते हेडलीमुळेच. तो निघून गेला, पण कधी कोणाला प्रश्न पडला नसेल का, कोण हा डेव्हिड हेडली? कदाचित त्याच्या त्या चेहऱ्यावरच्या तेजामुळे त्याच्या काळ्या कृत्यांकडे दुर्लक्ष झालं असावं. प्रत्येक वेळी विजासाठी अर्ज भरताना त्याने खोटी माहिती भरलेली होती आणि तरी सुद्धा तो कधीच अडकला नाही. आपली सुरक्षा यंत्रणा किती ढिली आहे हेच या डेव्हिड हेडलीच्या साक्षीवरनं समोर आलंय. डेव्हिड हेडली मुंबई असेल, पुणे असेल, जिथे जिथे फिरला, जिथे जिथे त्याने शूटिंग केलं, जिथे तो राहिला, त्या सगळ्या ठिकाणी कुणालाही त्याच्याबद्दल संशयही आला नाही. केवळ परदेशी पर्यटक असल्यामुळेच संशय घेणं तर सोडाच, त्याला कधी कुणी कुठे अडवलंही नाही. आणि म्हणूनच फक्त मुंबईच नाही तर आपल्या पूर्ण देशात कोण येतोय, कसा येतोय, काय करतोय याच्यावर बारीक लक्ष ठेवणं हे सुरक्षा यंत्रणांचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि काही प्रमाणात नागरिक म्हणून आपली सुद्धा ती एक जबाबदारी आहे. तरच येणाऱ्या काळात 26/11 सारखे दहशतवादी हल्ले आपण थांबवू शकतो. 2 आठवड्यांपूर्वी आपण डोंबिवलीतल्या फसवल्या गेलेल्या महिलेची धक्कादायक कहाणी पाहिली आहे. मॅट्रिमोनियल साईटवरून अनेकांची फसवणूक होते, पण या महिलेसोबत जे झालं ते कुणासोबतही होऊ नये. पाऊल लॉसन असं फेक अकाउंट मॅट्रिमोनियल साईटवर एकानं टाकलं. आपण परदेशात व्यापारी असल्याचं सांगितलं आणि डोंबिवलीतल्या एका महिलेला तब्बल 1,22 लाख रुपयाला त्यानं गंडा घातलाय. IBN लोकमतच्या क्राईम टाईम या लोकप्रिय कार्यक्रमातून आपण या बातमीचा पाठपुरावा केला. त्यानंतर अखेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर पीडित महिलेनं दूरध्वनीवरून IBN लोकमतचे आणि क्राईम टाईमच्या टीमचे आभार मानलेत. पाहूया ती पीडित महिला काय म्हणाली ती. ऍक्च्युली मी आधी ना डोंबिवली पोलीस स्टेशन मध्ये गेलेली, तर ते मला बोलले की ठाणा सायबर क्राईम मध्ये जा. मग मी तिथे गेले. मग तिथे नोव्हेंबर 7 तारखेला गेले. मग तिथनं त्यांनी काय फाइंड आउट करून इथे पाठवलेलं. मग मला वाटतं त्याच्यानंतर इथे डोंबिवलीला थोडा वेळ गेला. मग IBN लोकमत मधून आपले गणेश आहेत, त्यांनी मला फोन केलेला. मग त्यांनी सांगितलं की याच्यावर आपण बघूया कसं काय होतंय ते. आणि मग त्यांनी मला खूप सपोर्ट वगैरे केलं. आणि मग त्याच्यानंतर आता लास्ट वीक पासून मी जात होते तिकडे रोज. काल कुठे ते FIR लॉस झाली त्याची. ही ऍक्च्युली मॅट्रिमोनियल साईट मधनं त्यांनी स्वतःबद्दल खूप चांगलं असं दाखवलं. चांगले बिझनेसमॅन आहेत आणि चांगले गृहस्थ आहेत आणि त्यांना खूप इंटरेस्ट आहे आणि इंडियन मुली चांगल्या स्वभावाच्या असतात म्हणून त्यांना इंडियामध्ये मुलगी बघायची आहे. आणि त्यांच्या आईची सुद्धा इच्छा आहे की ती इंडियन मुलगी असावी, कारण त्यांची आई पण इंडियाची होती पूर्वी. म्हणून मग त्यांना इथली मुलगी बघायची आहे, म्हणून त्यांनी माझ्यामध्ये तसं इंटरेस्ट दाखवला. आणि मग त्यांनी वेगवेगळी कारणं सांगून केली. एकदा विश्वास जिंकून घेतला माझा, ब्रेन वॉश केलं 2-3 महिने. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणाले बिझनेस साठी दुसऱ्या कंट्रीमध्ये जात आहेत. आणि मग दुसऱ्या कंट्रीमध्ये आल्यानंतर त्यांनी मला सांगितले बरेचसे वेगवेगळे प्रॉब्लेम, असं झालंय, हे झालंय, ते झालंय करून वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांनी पैसे काढत गेले. आणि माझा त्यांच्यावर विश्वास बसत गेला, कारण प्रत्येक वेळेला ते एक चर्चचे फादर त्यांना इन्व्हॉल्व्ह केलं. मग नंतर एक लोकल पॉलिटिशियन आहेत त्यांना इन्व्हॉल्व्ह केलं. म्हणजे प्रत्येक वेळेला माझा विश्वास बसावा की हे तसंच घडत आहे. तसं करण्यासाठी त्यांनी सगळं प्रयत्न करून एवढे हळूहळू करून 1,22,00,000 काढून घेतले. आपण जिथं असतो तिथं आजूबाजूला गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. तुम्ही सावध राहा प्रत्येक क्षणी. पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.